तर या ब्लाऊजला आहे ना आयतीच डिझाईन होती, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची. तर जशी डिझाईन आहे त्याच पद्धतीने मी गळा कट वगैरे करून स्टिच केलेला तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा आहे. त्यानंतर थोडेसे काठ शिल्लक होते त्यामुळे मी उभारणीला लावून घेतले आणि योगपट्टीला अशा पद्धतीने बघा पूर्ण ब्लाऊज मला स्टिच करून झाला. कसा वाटतोय नक्कीच मला सांगा. त्यानंतर मी लगेच दुसरा ब्लाऊज घेतला आणि त्याची पण पाठीच्या बाजूला नॉर्मल अशी डिझाईन केलेली तुम्ही बघू शकता कशी वाटते आहे. आणि ह्या दोन्ही पण ब्लाऊजची मी लॉंग व्हिडिओ शेअर करणार आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. तर जास्त जर डिझाईन वगैरे असेल ना तर त्याला म्हणजे जोड वगैरे देऊन व्यवस्थित अशी डिझाईन मधोमधच घ्यावी लागते, स्लीव्ज असू द्या नाही तर बॅक साईडला असू द्या. तर त्यानंतर तुम्हाला सांगते थोडेसे अनारशाचं पीठ राहिलेलं, तर अनारसे बनवायचे होते ते पण मी बनवून घेतले. तर खूप सुंदर आणि खुसखुशीत असे अनारसे झालेले. त्यानंतर दुपारचा चहा वगैरे झाला आणि मक्याची कणस कोवळी होती त्यामुळं मग ती थोडंसं मीठ टाकून मी कुकरला उकडून घेतलेली. तर ती खायला खरंच चांगली लागतात. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.